लाडकी बहीण या योजनेचा फायदा राज्यातील 2.5 कोटी महिलांना होणार. महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे. मध्य प्रदेशातील लाडली बहीण या योजनेचा भाजपाला प्रचंड फायदा झाला. मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना प्रचंड मते या योजनेमुळे मिळाली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेवर योजनांची बरसात केली आहे. विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल लाडकी बहीण या नावाने योजनेची घोषणा केली आहे. लाडकी बहीण या योजनेचा फायदा राज्यातील 2.5 कोटी महिलांना होणार असल्याचे महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. या योजनेत 1500 रुपये महिलांना मिळणार आहेत. यावेळी अदिती तटकरे यांनी सांगितले की यापूर्वी आपल्या राज्याने लेक माझी लाडकी ही योजना नवीन जन्माला येणाऱ्या कन्यांसाठी आणली होती. 2.5 लाखांपेक्षा जास्त बालिकांना हा लाभ दिला जातो. या योजनेसाठी 70 ते 80 हजाराहून अधिक प्रस्ताव सादर झाले. साधारणपणे 25 ते 30 हजार लाभार्थ्यांना याचा लाभ झाला. पुढल्या काळात 60 ते 70 हजार लेकींना लाभ मिळणार आहे. आता मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना जाहीर झाली आहे. 2.5 कोटी महिलांच्या खात्यात थेट 1500 रुपये जमा होणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने DBT या लाभार्थ्यांना थेट मदत मिळते. थेट अकाउंटमध्ये हा निधी वितरित केला जातो. जो लाभार्थी निकष पूर्ण करतो त्याच्या अकाउंटमध्ये हा पैसा जाणार असल्याने या योजनेचे विरोधकांनी स्वागत करायला हवे होते, असे अदिती तटकरे यांनी म्हटले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या नावाने असणार आहे. योजनेची 21 ते 60 या वयोगटातील महिलांना लाभ होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ हा राज्यातील 2.5 कोटी महिलांना मिळणार असला तरी याच्या काही अटी देखील आहेत. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारी कामात असणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.